नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. समीर, श्रुती तसंच श्रुतीचे आई-वडील जेव्हा आले होते, तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. त्या आल्यानंतरचा जो तिसरा दिवस होता, त्या दिवशी आम्ही काय-काय केलं ते तुम्हाला सांगते. सकाळी आम्ही सगळेजणं घराच्या जवळ 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर एक धरण आहे, ते बघण्यासाठी सगळेजणं गेलो. इकडे बराच मोठा तलावसुद्धा आहे. या तलावाच्या पाण्याला करंट असल्यामुळे इकडे मोठा तसा सूचनेचा बोर्ड लावून ठेवलेला आहे. आम्ही सगळेजण सकाळी तिकडे 7:30 वाजता पोहोचलो आणि इकडूनच न्यूज नावाच्या नदीचा उगमसुद्धा होतो. खाली नदीसुद्धा वाहते. इकडे तुरळक लोकं वॉक करत होती. सकाळी-सकाळी निसर्गाचं दर्शन घेऊन खरंच मन प्रसन्न होतं आणि हा सगळा मोठा हिरवागार खूप छान असा परिसर बघून खरंच खूप छान वाटलं. तुम्हाला दिसत असेल, पण इथे एवढ्या मोठ्या परिसरात अगदी लोकांचा शुकशुकाटच असतो. इथे अशी खूप गजबज आपल्याला कधीच दिसत नाही. अगदी अगदी शांतता होती. तिकडे आम्ही फिरलो. त्यानंतर खाली नदीसुद्धा बघितली. इकडे भरपूर पिकनिक टेबलसुद्धा लावलेले आहेत. सगळं फिरून आम्ही फोटो काढले. त्यानंतर थोडा वेळ तिकडे बसलो आणि घरी येण्यासाठी आम्ही निघालो. बरोबर 9:15ला आम्ही घरी पोहोचलो. घरी आल्यानंतर आवरून सगळ्यांसाठी छान गरम-गरम कांदे पोहे केले. आईंनी सातूचं पीठ गुळाच्या पाण्यात सगळ्यांसाठी कालवलं. सगळ्यांनी एकत्र बसून आम्ही नाश्ता केला. भरपूर साऱ्या गप्पा मारल्या. दुपारी राधिकाकडे आम्ही सगळेजणं जेवायला गेलो. राधिकाने छान पातोड्याची आमटी, पनीरची भाजी, श्रीखंड, मूगभजी, भाकरी, पोळ्या असा सगळा छान मेनू केलेला होता. सगळ्यांना आधी राधिका आणि श्रुतीने गरम-गरम जेवायला वाढलं. सगळ्यांसाठी मूगभजी, पापड सगळे मी तळत होती आणि मुलांनासुद्धा जेवायला वाढलं. सगळ्यांची जेवणं झाली. त्यानंतर आम्ही तिघीजणी जेवायला बसलो आणि गप्पा मारत छान आम्ही जेवणं केली. एकमेकींना आग्रह केला. नंतर सगळं किचन सगळ्यांनी आम्ही आवरून घेतलं. नंतर आम्ही ठरवलं की आता आपण जवळच असलेला अलोहा सफारी पार्क आहे, ते बघण्यासाठी आम्ही निघू. अर्ध्या तासातच आम्ही तयार होऊन पार्क बघण्यासाठी निघालो. तिकडे भरपूर सारे प्राणी आहेत आणि गाडीनेच आपल्याला हा पूर्ण पार्क फिरायचा असतो. प्राण्यांसाठी खाऊ घालण्यासाठी तिकडे फूडसुद्धा मिळतं. ते फूड प्राण्यांना आपल्याला खाऊ घालता येतं. गाडीपाशी प्राणी येतात, त्यांना आपल्याला खाऊ घालता येतं. लहान मुलांना हे सगळं बघून खरंच मजा वाटते आणि भरपूर सारे तिथे प्राणीसुद्धा आहेत आणि तिकडे बाहेर आल्यानंतर झूसारखं सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आतमध्ये सुद्धा भरपूर त्यांनी प्राणी असे पिंजऱ्यांमध्ये ठेवलेले आहेत. भरपूर सारे पक्षी आहेत. त्यानंतर बंगाल टायगर आहे. भरपूर मोठे-मोठे असे कासवसुद्धा तिकडे आहेत. वेगवेगळ्या जातीचे तिकडे सापसुद्धा आहेत. आम्ही थोडंसं उशिरा गेल्यामुळे हे पार्क बरोबर 5 वाजता बंद होतं. त्यामुळे आम्हाला फक्त जी सफारी जी ट्रिप होती तेवढीच आम्हाला आतमध्ये करता आली. पण आतमधलं जे छोटं जे झूसारखं पार्क आहे ते आम्हाला त्या दिवशी बघता आलं नाही. पण आम्ही ते सगळं करून मग घराकडे आम्ही निघालो. धन्यवाद.